तर भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT चौकशीची व्याप्ती आता वाढलेली आहे। SIT पथकामधील अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे। एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यवधींची संपत्ती व्यवहारांची आणि संस्थांच्या संदर्भातील SIT चौकशी होतीये। तर खरात विरोधातील चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा SITचा प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोक खरात प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी केलंय। परंतु अजितदादांच्या विषयाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहावं अशीही मागणी करण्यात आली आहे। दादांच्या विमान अपघाताचा विषय हळूहळू मागे पडतोय। उद्या सभागृहात निरोप समारंभाला वेळ नाही दिला तरी चालेल, मात्र दादांच्या विमान अपघाताची चर्चा ठरल्याप्रमाणे उद्याच्या कामकाजात व्हावी ही विनंती आहे असं ट्विट मिटकर यांनी केलंय। महाराष्ट्रात भोंदूगिरी फोफावतीये असा हल्लाबोल केलाय संजय राऊतांनी। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांनाही सह आरोपी करा, भोंदूगिरीला वाव देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचा प्रतिसवाल आहे। खरातच्या संस्थेला पाणी देणाऱ्यांना काय शिक्षा द्यायची असा प्रतिसवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय। वेळेला जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही। मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात, कोणी कोणासोबत फोटो असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागतंय? सिलेक्टिव्ह का बोलताय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।